नमस्कार, रिलेटी गपशपमध्ये तुमचं स्वागत आहे. बिग बॉस सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवून लागणाऱ्या तुम्हाला सर्व वस्तू आणि लक्झरियस सामान हे स्टोर रूम मध्ये ठेवलेले आहे हे सांगितल्यावर सदस्यांचा मात्र आनंद गगनात मावत नाही आणि हे सर्व सामान घेऊन ते जात असतात. तर सगळे नाचतही असतात. तर लिव्हिंग जिम एरियामध्ये बघितलं, निकी आणि जान्हवी यांच्यामध्ये चांगल्याच पद्धतीने मनस्ताप झालेला असतो. तर जान्हवी ती ओव्हर ऍक्टिंग करून निकीला सांगत असते की वैभवनी आर्याला का बरं नॉमिनेट केलं नाही, जी आर्या माझ्या खूप डोक्यात जाते आणि तिने साधं ह्या लोकांना हात जरी लावला तरी माझा मनस्ताप होतो. ती चांगलीच थैथै करून निकीला सांगत असते. तर बाथरूम एरियामध्ये अभिजित निखिलला पॅडीला सांगत असतो की वैभवनी मला नॉमिनेट करून आणि आर्याला न केल्यामुळे त्यांनी स्वतःच्या पायावर चांगली कुऱ्हाड मारून घेतली आहे हे सांगून सगळे हसत असतात. तर निकी जान्हवी हे वैभवला विचारतात, तू आर्याला का नॉमिनेट केलं नाही? एवढा चांगला गोल्डन चान्स आलेला होता आणि आम्ही तिला वारंवार बोलतो की आम्हीच तुला घराबाहेर काढू आणि मला हे करायचं होतं. वैभव ही तू का बरं तिला केलं नाही म्हणून जान्हवी वैभवला विचारत असते. तर बाथरूम एरियामध्ये अभिजित आर्याला सांगत असतो की त्यांना तुला नॉमिनेट करायचं होतं, तू सर्व मेन त्या ग्रुपची दुश्मन आहे, पण त्यांनी तुला न करता मला केलंय आणि त्यामुळं या दोघींचा चांगलाच मनस्ताप होत आहे. तर आर्या हेही सांगत असते की अंकिताला, अगं ती रडत आहे बाहेर आणि हे सांगताना ती नाचून अंकिताला सांगत असते. तर अंकिता तिला म्हणते, अगं आर्या, तू कित्येक वेळा नॉमिनेशन पासून थोड्यासाठी वाचतेस आणि टच करून तू त्याच्यातून सेफ होते. हे ऐकल्यावर मात्र आर्याला खूप हसायला येत असतं. तर जान्हवी ही वैभवच्या कुशीत बसून मला का हे खूप राग येत आहे आणि ती तिचा मनस्ताप व्यक्त करत असते. तर अरबाज निकीला सांगत असतो वैभवला इरिनाबद्दल फिलिंग आहेत आणि त्यामुळे तो जरा तिच्या हिशोबाने गेम खेळला आहे हे निकीला पटत नाही आणि ती सांगते तो फक्त बलाने खेळतो, त्याला बुद्धीचा वापर करता येत नाही का? वैभवला अरबाजला सांगत असते वैभव कशा पद्धतीने चुकला आहे. तर इकडे घनश्याम हाही म्हणत असतो, अगं आपण करू तिला परत नॉमिनेट, तू शांत हो. हा ज्या पद्धतीने बोलतो मात्र खूप डोक्यात जातो. तर दुसरीकडे आपण बघितलं, इरिनाही निखिलला सांगत असते की अभिजितने जेव्हा टॉयलेट क्लीन करायच्या वेळी कशा पद्धतीने माझ्याशी वागला आणि मला हातवारे करून त्यांनी माझा इन्सल्ट केला आहे आणि त्याचं तिला फार वाईट वाटत असतं आणि निखिलला सुद्धा अभिजितने तुझ्याशी असं हातवारे करून बोलला आणि तिला त्याचं फार राग येतो. या निकीने मात्र घरामध्ये जी बरळ ओकली असते आणि सगळ्यांशी उद्धटपणाने वागून तिने जो धांगडधिंगा केलेला आहे त्याचं मात्र तिला काही वाटत असणं, पण अभिजितच्या हातवाराने तिला त्रास होतोय आणि इरिना मात्र तिला सुद्धा फार वाईट वाटतं आणि ही सगळ्यांना सांगत असताना वैभव सांगतो ह्यामुळेच मला राग आलेला आणि म्हणूनच मी त्याला नॉमिनेट केलं आहे. हे सांगताना मात्र वैभवची खरंच क्यू येते, अरे तू मर्दासारखा मर्द आणि तू ह्या बाई माणसाच्या मागे लागून छोट्या छोट्या गोष्टींना तुझी पूर्ण इज्जत घालवत आहे. आणि हा घनश्याम स्वतःला पुढारी म्हणतो, हा सुद्धा म्हणतो अभिजित असं कसं करू शकतो. हे ऐकून तो माझ्या डोक्यात गेला आहे. हे ऐकून मात्र त्या घनश्यामची सुद्धा क्यू येते, अरे गेमसाठी एवढं कुठे खाली पडता का तुम्ही? मध्यरात्री वैभव आणि निकी गप्पा मारत असताना निकी वैभवला सांगत असते, पॅडी आता ज्या पद्धतीने गेम खेळत आहे आता त्याला आउट करणं गरजेचं आहे, कारण की पॅडी जर असाच गेम खेळत राहिला तो खूप पुढपर्यंत येऊ शकतो आणि आपल्याला जड जाईल. हे ती तिची भीती वैभवला सांगत असते. सकाळची सुरुवाती छानशा गाण्याने होते आणि वर्षाताईंचा ग्रुप आता त्यांच्यामध्ये चांगलीच एकी होताना दिसत आहे आणि त्यांचा जो ग्रुप डान्स आहे हा बघताना मात्र खूप छान वाटत होतं. तर गार्डन एरियामध्ये अरबाज हा त्याच्या टीमला सांगत असतो आता गेम कशा पद्धतीने खेळायचा आहे आणि ते प्लॅनिंग करत असतात. तर अभिजितची टीम सुद्धा ही प्लॅनिंग करत असते आणि अभिजित हा सांगत असतो आता गेम खेळताना त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्यात एकी होऊन द्यायची नाहीये आणि आपण तुटून पडायचं आहे. तर अंकिता सांगत असते त्यांच्या ग्रुपमध्ये अग्रेशन हा त्यांचा वीक पॉइंट आहे आणि त्या वीक पॉइंटवर आपण गेम तो टार्गेट करून आपण गेम खेळूया. तर अरबाज हा निकीला सांगत असतो तू गेम जर अशा लेवलला आला तर एकाला पोक करण्याऐवजी तू सर्वांना पोक करायला सुरुवात करायचं आणि त्यांचं लक्ष डायव्हर्ट करायचं, म्हणजेच ह्यांच्यामध्ये फक्त पोक करणं, टार्गेट करणं आणि अटॅक करणं एवढ्याच ह्यांची लेवल आहे हे दिसत आहे. तर एकीकडे आपण बघितलं अरबाज हा निकीला सांगत असतो की तुझ्या आणि माझ्यामध्ये तू
अभिजितला नको घ्यायला होतं, कारण की त्याला कारण नसताना त्याला फुटेज मिळत होतं. जसं काही असं वाटतंय की हे दोघं बाहेरूनच प्लॅनिंग करून आलेले आहे की ह्यांनी कशा पद्धतीने आतमध्ये राहायचं आणि चर्चेमध्ये राहून यांनी यांचे फुटेज घ्यायचे हे दिसत आहे. एकीकडे आपण बघितलं बेडरूम एरियामध्ये निकी आणि जान्हवी हे गप्पा मारत असताना आर्याबद्दल तिला कच्चा लिंबू म्हणून तिला चिडवत असतात. तर बिग बॉस निकीला तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात आणि निकीच्या तोंडून आर्याचं नाव हे वधून घेतात. आर्या मात्र तिला काहीच रिप्लाय देत नाही आणि बिग बॉस जिथे बोलायचं तिथे मात्र बोलत नाही हे आपल्या लक्षात आलेलं आहे. लिव्हिंग एरियामध्ये सर्वांना बोलवून ते अभिजितची सुद्धा चेष्टा करतात आणि तुमच्या टीमचा तुमच्यावर विश्वास नाहीये किंवा तुमच्या बाजूने बोलत नाहीये हे निकीच्या टीमला दाखवतात आणि निकीची टीम खुश होते. पण जेव्हा वर्षाताईंबद्दल निकी ज्या पद्धतीने बोलते तिथे मात्र बिग बॉस बिलकुल इंटरफेअर करत नाही. ही गोष्ट आम्हाला प्रेक्षकांना खूप खटकत आहे. तर गेम एरियामध्ये आपण बघितलं 2 टीम पाडलेल्या असतात, तर त्या टीमचे रूल ही जान्हवी वाचून दाखवत असते आणि त्या टीमचे संचालक म्हणून वर्षाताईंची नियुक्ती केलेली असते. टीम ए मध्ये अरबाज, निकी, जान्हवी, सूरज, योगिता, निखिल आणि घनश्याम. टीम बी मध्ये अभिजित, आर्या, अंकिता, डिप्पी, पॅडी, वर्षा, वैभव आणि इरिना असे 2 ग्रुप पडतात आणि संचालक या वर्षाताई असतात. तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने गेम खेळायचा ह्या दोन्ही ग्रुपमध्ये डिस्कशन चालू असते. तर तेव्हाच मात्र निकी ही समोरच्या बी टीम मध्ये जाऊन त्यांच्या सर्व बॅग उचलून घेते. तेव्हा सर्वांना राग येतो आणि तू बॅग दे म्हणून सांगतात. तर निकी सांगते ही माझी स्ट्रॅटेजी आहे आणि मी देणार नाही. तर बी टीम सांगते अजून बेल वाजलेली नाहीये, गेम सुरू झालेला नाहीये, तू हे करू शकत नाही. पण बिग बॉस सुद्धा निकीच्या बाजूनेच सांगतात की गेम सुरू झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढे बघायचं आहे की गेम सुरू असताना बिग बॉस हे जेव्हा नोटीस वाचल्यानंतर गेम सुरू होतो की बेल वाजल्यानंतर सुरू होतो, हा बिग बॉसचा पार्शलिटी इथे दिसत आहे. आणि वैभव हा अगदी ज्या पद्धतीने अरबाजला सांगत असतो बॅग दे, जसं त्याच्यामध्ये बिलकुल असं स्पोर्ट्समन स्पिरिट दिसत नाहीये. जो अरबाजशी गुळगुळेपणाने बोलत असतो हे आम्हाला बिलकुल आवडलेलं नाही. ज्यांना ते कच्चा लिंबू आर्याला म्हणत असत तोच कच्चा लिंबू निकीच्या ग्रुपमध्ये घुसून ते आर्या आणि जान्हवी समोर त्यांच्या ग्रुपमधून बॅग खेचून आणतात. हे बघायला मात्र छान वाटत होतं. आणि हाच कच्चा लिंबू आणि समोरची बी टीम कशा पद्धतीने त्यांच्या तोडीस तोड गेम खेळायला तयार झालेली आहे हे आपल्या आजच्या भागामध्ये दिसत आहे. तर एकीकडे आपण बघितलं आर्या जिला कच्चा लिंबू बोलतात ही कशा पद्धतीने त्यांच्या नाकावर टिचून बॅगा घेऊन येते. पण बिग बॉस हा गेम पुन्हा सुरू करण्यासाठी वर्षाताईंना टीम ए कडून पूर्ण बॅगा कलेक्ट करायला लावतात. वर्षाताई सगळ्या बॅगा जमा करून दोन्ही टीम मध्ये सारख्याच त्या डिवाइड करतात आणि गेमला सुरुवात होते. पण निकी तिचा मूर्खपणा हा काय सोडायला तयार नसते. ती पुन्हा गेम चालू झाल्यावरती धुमाकूळ सुरूच असतो. आणि गेम चालू असताना जेव्हा दोन्ही टीमला मोती कलेक्ट करायचे असतात, तर जेव्हा ते मोती कलेक्ट करण्यास सज्ज होतात, तर वैभव मात्र ज्या पद्धतीने गेम खेळत आहे त्याचा तो मूर्खपणा हा क्लिअर दिसत आहे. तो ज्या पद्धतीने मोती कलेक्ट करत असतो तर तो वैभव अरबाजच्या ताटाखालचा मांजर बनलेला आहे हे क्लिअर दिसत आहे. पण डिप्पीने मात्र ज्या पद्धतीने निकीला अडवत असतात आणि तिला गेम मध्ये डिस्ट्रॅक्ट करत असतात हे छान दिसत होतं. तर मोती कलेक्ट करताना तर वैभव हा मात्र जेव्हा अरबाजकडनं त्याची बॅग घ्यायला जातो तो त्याला घनश्याम सारखा मुलगा सुद्धा अडवतो आणि तो घनश्याम सारख्या मुलाकडून अडवून त्याला अरबाजकडनं मोती घेता येत नाहीये हे क्लिअर दिसत होतं की वैभवपेक्षा सुद्धा घनश्याम हा किती स्ट्रॉंग आहे. हा मूर्ख वैभवचा गेम प्रेक्षकांना बघायला बिलकुल आवडलेला नाहीये. तर रितेश सरांनी ह्याच्या वैभवच्या ह्या गेमवरती नक्कीच बोललं पाहिजे. आणि अरबाज ज्या पद्धतीने अग्रेशन दाखवत होता दुसऱ्यांना, त्या अग्रेशननीच त्यांनी अभिजितला धक्का दिलेला असतो आणि त्याच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी मी सांगत होतो माझ्यापासून लांब व्हा, धक्का लागेल, अशा पद्धतीने बोलणं करून त्याला बिलकुलही गिल्टी फील होत नाही की त्याच्यामुळे अभिजितला इंजुरी झाली आहे. आणि वैभव एकीकडे अरबाजकडे येऊन तुझ्याकडे बॅग आहेत का, मोती आहेत का, किती कमी आहे काय आहे, म्हणजे तो कम्प्लीट पार्शलिटी गेम खेळत असताना वैभवचा हा गेम दिसत आहे. तर वर्षाताई जेव्हा गेम स्टॉप होऊन काउंटिंग करत असतात तिथे सुद्धा निकी तिथे घुसून त्यांना काउंटिंग करून देत नसते आणि ज्या पद्धतीने त्यांचं लक्ष डायव्हर्ट करत असते एक बॅग घेऊन तिथून निघून जाते
हे बी टीमची लोक खूप लाईटली घेतात आणि त्यांच्या अशा लाईटली घेतल्यामुळे ए टीम ही विनर होते आणि बी टीम हारते. बिग बॉस त्यांना सांगतात की बी टीममधून जी टीम हारली आहे त्याच्यातून 3 सदस्यांनी कॅप्टन्सी कार्यामधून त्यांची नावं बाहेर घ्यायचे, कट करायचे आहे. तेव्हा वर्षाताई, पॅडी आणि अंकिता हे त्यांची टीम हे कॅप्टन्सी कार्यामधून बाहेर होतात. हे वर्षाताई डिक्लेअर करतात. येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच कोण घराचा नवीन कॅप्टन बनलेला आहे. असेच रिव्ह्यू तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.